तर कंटाळा करून कसं चालणार आहे? गृहिणी म्हटलं आणि बाई म्हटलं तर हे काम घरातलं आलंच पाहिजे. तर खरं म्हटलं तर मला या कामाचा खूप कंटाळा येत होता. पण काय आता वर्षातून एक वेळेस हा उन्हाळी सामान असतो, तो तसं करावाच लागतो. तर मग मी केली शेवटी कामाला ही सुरुवात. तर मला खरंच खूप कंटाळा येत होता, कारण मी मागच्या वर्षी पण ठरवलेलं होतं, की मी हे कुरडई करणार, कुरडई करणार. पण काय करू, मला ना याचा खूप कंटाळा येतो. मेन म्हणजे एवढी प्रोसिजर करायची असली ना, तर मला त्याचाच जास्त कंटाळा येतो. पण काय करायचं, कितीही कंटाळा केला ना, शेवटी घरात जेव्हा डबे खणाखण वाजतात ना, तेव्हा आपल्याला कळतं की काश मी केले असते तर बरं झालं असतं. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते आणि ऊन पण जसं मनासारखं कडक पडत नाही. तर आता उन्हाळा पण छान आलेला आहे, अजून पावसाळा काही सुरू झालेला नाहीये. तर मी म्हटलं चला मागच्या वर्षी तर केल्या नाही, कारण मी मागच्या वर्षी फक्त तांदळाच्या कुरडया केलेल्या होत्या. या वर्षी मी गव्हाच्या कुरडया करणार होती, कारण मला गव्हाच्या कुरडया करायला 2 वर्ष झालेली होती. आणि 2 वर्षापासून माझ्या जे 2 वर्षापूर्वीच्या कुरडया होत्या ना, त्याच घरात पडलेल्या होत्या थोड्याशा. आणि त्याच्यात काही तांदळाच्या अशा कुरडया पडलेल्या होत्या. तर मी म्हटलं चला आता कंटाळा करून काही उपयोग नाही, शेवटी आपल्याला तर करावंच लागणार आहे. कारण मला कसं सपोर्ट नाही आहे आई वडिलांचा, कारण आई वयस्कर झालेली आहे, वडील वारलेले आहे, त्याच्यामुळे मी तिकडून काही मागत नाही. आणि भाऊजाईंचं कसं असतं, आज दिलं तर उद्या बोलून दाखवतात, नाही पण बोललं तरी नको मला कोणाचा उपकार, मला येतच ना, तर मग मी कशाला कोणाचा उपकार घेऊ. फक्त एवढं आहे की मला कंटाळा येतो, तर कंटाळा थोडा साईडला ठेवायचा. आणि मी म्हटलं चला आता करूनच घेऊया. तर एखादी वेळेस कसं असतं, जर आपल्याला पोहता येत नाही तरी आपण पाण्यात उडी मारतोच ना, शेवटी आपण पोहणं शिकतोच. तसं मी काय केलं, कंटाळा तर येतच होता, पण मी डायरेक्ट धरले 3 किलो तांदूळ, मस्त गाळले, निवडले आणि दिले डब्यात टाकून आणि केले मस्त ओले. मग नंतर काय कंटाळा पळाला लांबच. मग मस्त छान ओले केले आणि त्याच्यानंतर आज 4था दिवस होता. तर मी लागोपाठ असे 3 दिवस मस्त त्याचं पाणी बदलवत राहील. खूप काळं पाणी येत होतं वरती, कारण मी तर पहिले 3 पाण्याने त्याला धुतलेलेच होते. पण त्याच्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी डबा उघडून बघतो ना, तेव्हा सुद्धा पाण्याचा फेस पण आलेला असतो आणि पाणी पण खूप खराब झालेलं असतं. तर असे 3 दिवस मी पाणी पलटवत राहिली. तसं पण आजच्या दिवस पण मला ठेवायचं होतं. पण अचानक मला फोन आला की तिकडचे माहेरचे सगळे पाहुणे येत आहे म्हणून 2 दिवस लग्नासाठी. आणि मला जर कोणी आलं ना, तर मला घरात काम बिलकुल उमजत नाही. तर मी म्हटलं आता ते तर येताच आहे, तर मग आपल्याला काम तर घरात उमजणार नाही, तर का नाही आपण चीक आजच काढून घ्यायचा. कारण रात्रीमधून हा चीक छान बसून जाईल आणि त्याच्यानंतर छान मला सकाळी हे घेरता येईल. जर मी उद्याच हा चीक काढला असता, तर उद्या मला घेरता नाही आला असतं आणि रात्री पूर्ण घर भरून पाहुणे राहिले असते. म्हणजे परत हा चीक 4 दिवस घरामध्ये लोळला असता, म्हणजे पडला असता. पण याचा खूप वास येतो बरं का. जर 3-4 दिवस तुम्ही घरात ठेवला ना, तर काही वाटणार नाही, पण जास्त दिवस झाले ना, तर घरात खूप असा आंबूट आणि आमसल असा वास येतो पूर्ण घरामध्ये. तर हे चीक जास्त दिवस ठेवायचं आणि जास्तीत जास्त जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असला, कुठे जायचं असलं, तर तुम्ही 8 दिवस ठेवू शकता, पण जास्त हा घरामध्ये चीक ठेवायचा नाही. तर घरात येणारे होते पाहुणे, तर मी म्हटलं कालचं काम आजच करून घेऊया. पण माझं नशीब एवढं खराब, नेमकं आज चतुर्थी होती आणि माझं हे काम मला आजच करायचं होतं. तर मी म्हटलं चला स्वयंपाकाला अजून टाईम नाही, तोपर्यंत आपण हे चिकट अगदी कंटाळलेल्यासारखं हे चिकाचं काम सर्वात पहिले करून घेऊया. पण मी जेव्हा करायला बसली ना, तेव्हा मला बिलकुलही कंटाळा आला नाही, कारण मी कुठलंही काम एकदम मनावर धरली ना, तर कंटाळा लांब ठेवते आणि सर्वात पहिले आनंदाने हे काम मी करत असते. तर मी हा चीक हातात घेतल्याजवळ माझा कंटाळा एकदम लांब पळाला आणि सर्वात पहिले मी असं हे चिकाचं काम केलं. तर चिकासाठी मला एवढ्या वस्तू लागणार होत्या. सर्वात पहिले मी हे डब्याला छान अगदी असं साडीचं धुतलेलं फडकं बांधून घेतलं. तुमच्याकडे रुमाल असला तर रुमाल बांधून घ्या. माझ्याकडे बघा दोरी किती घरामध्ये पसरत होती, पण मला आता डब्बा बांधायला एक सुद्धा दोरी मिळत नाहीये. तर मी अक्षरशः माझी ओढणी बांधली. ओढणीनं हा डब्बा एकदम मस्त टाईट केला आणि छान अशी साडीचा कापड आहे ती त्याला लावला. आणि छान असं नंतर मी पीठ गाळून घेणार होते. तर बघा मी एक परात पण घेतली, पातेलं पण घेतलं, डब्बा पण बांधून घेतला आणि ही पुरणाची गाळणी होती, ती पुरणाची गाळणी पण घेतली. म्हणजे कोंडा मी परातीत ठेवू शकते आणि गाळणीने हे चीक अगदी छान असा गाळू शकते. म्हणजे मला ना डब्यामध्ये गाळायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तर बघा मी अशा प्रकारे हा कोंडा काढून घेतला. तर ही परंपरा आहे माझ्या इकडची, ना मी इकडची शिकलेली आहे ना कुठली शिकलेली आहे. माझ्या आईच्या हाताखाली मी मदत करत होती आणि मदत करता करता मी लक्ष पण ठेवायची आणि बुद्धीमध्ये पण कॅच करून घ्यायची. तर मला हे कुणीच शिकवलेलं नाहीये. आमच्या घरामध्ये तर मला सर्वजण विचारत होते की एवढ्या लवकर लहानपणी तुला एवढा अंदाज कसा कळतो. तर अंदाज हा लहानपणी ना मोठ्यापणी, जर आपण 20 वर्षाचा असलं ना, 50 वर्षाचा असलं ना, तर त्याच्यात वर्षाचा फरक नाही कळत, बुद्धीचा फरक असतो.
कुणाच्या बुद्धीमध्ये लवकर कॅच होतं, कुणाच्या बुद्धीमध्ये उशिरा कॅच होतं. तर मला याची आवड आहे आणि ज्या ज्या गोष्टीची मला आवड आहे ना, ती गोष्ट मला कुणालाच विचारावं लागत नाही. ती गोष्ट मध्ये अगदी सहज आणि हलक्या प्रकारे मी ही करून घेते. तर मी याचा अंदाज कुणालाही विचारत नाही. मी माझ्या अंदाजाप्रमाणे सर्वच हे करून घेते. तर बघा माझा चीक पण असा छान निघलेला आहे, कोंडा पण असा छान निघलेला आहे. तर मी तुम्हाला आता उघडून दाखवते माझा चीक किती छान पडलेला आहे. तर एवढीशी सुद्धा तांब पडलेली नाही. तांब म्हणजे कळतं का तुम्हाला, आपली कुरडई अशी लालसर होती आणि त्याच्यावर असा फेस पण येतो. तर बघा तांब सुद्धा पडलेला नाही आणि मस्त एकदम पांढरा शुभ्र असा आपला चीक पडलेला आहे. तर आता सर्वात पहिले मला वेळ वाया न घालता सर्वात पहिले छान असं घरातलं आवरून घ्यायचं आहे, कारण घरात पूर्ण ओलं ओलं झालेलं आहे, चिकट चिकट झालेलं आहे. तर मी सर्वात पहिले हे ओलं ओलं पुसून घेते, आवरून घेते आणि त्याच्यानंतर मला लगेच स्वयंपाकाला पण लागायचं होतं, कारण नवरा गेलेला होता बाहेर. त्यांना माहिती होतं हिचं चिकाचं काम चालू आहे, तर थोडा उशीरच लागणार आहे. ते तसं समजूनच घेता, पण जास्तच उशीर झाला ना मग आरडाओरडा करता. पण मी पण काम तसं वेळेतच करते. तर मी सर्वात पहिले चीक आवरून घेतला आणि घड्याळात झालेले होते 9:30. तर मी चिकाचं काम आवरल्यानंतर लगेच वेळ वाया न घालता मस्त छान अगदी घर अगदी छान पुसून घेतलं, झाडून घेतलं आणि भांडी साईडला लावून ठेवले आणि त्याच्यानंतर लगेच परात घेतली, कणिक भिजून घेतली आणि फळं मुरवायला ठेवली आणि लगेच हात धुवून आता स्वयंपाकाला सुरुवात केली. तर हा